हॅलो नमस्कार, मी शिवाई स्वागत करते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ लॉगमध्ये। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। आंघोळ करून घेतली आणि माझं असं मी आवरून घेतलेलं आहे। तर रात्री एक बड्डे होता, त्या बड्डेसाठी मी गेलेलो होतो खाली। तर बड्डे सेलिब्रेशन झालं होतं, ते सक्षमही थांबलं होता माझा मुलगा। तर बड्डे पार्टी अरेंज केली, त्याच्यानंतर केक वगैरे कापला आणि रात्री खूप पाऊस होता, विजा कडकडत होता आणि जोरात हवा सुटली होती, तर भीती पण वाटत होती। त्यामुळे पावसाळा चालू झाला तर हे तर असणारच। तर तुम्ही बघू शकताय पाऊस पडून गेलेला होता, त्यानंतर थोडंसं वातावरण शांत झालेलं। ते तुळशीला दिवा अगरबत्ती लावून घेतलेली होती। त्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी आम्ही मुलासाठी ड्रेस घ्यायला गेलो होतो दुकानामधून ड्रेस घेतला। त्यानंतर आम्ही भाजी मंडईत गेलो होतो, तर भाजीलाही घ्यायचं होतं, तर त्याचं तेही घेऊन आलो। इथे बघा आंब्याचं सीझन चालू आहे, तर इथे आंबे होते मार्केटमध्ये आणि हे सगळं भाजीपाल्याचं स्टोर आहे। ते कच्चा घर एवढा छान दिसत होता ना। त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो रस्त्यात। तर मला इथून 2-3 कुंड्या यायच्या होत्या, तर आम्ही तिथे आलो। तिथूनच घेतला होता मी। त्यानंतर एक गुलाबाचं झाड घेतलं, खूप छान आहे ते पण, ते आता लावणार आहे मी। तर तुम्ही बघू शकता यामध्ये झाड आणि कुंड्या घेतल्यानंतर आम्ही आमच्या घराच्या रस्त्याने निघालो। आत्ता घरी येऊन पोहोचले, भाजीपाला आणला, सक्षमसाठी ड्रेस घेऊन आले आणि त्याला 3 कुंड्या पण घेऊन आले, कारण की झाडं लावायची होती। तर आपण बघू कशा कुंड्या आणल्यात, आणखीन लावायचे, खूप झाडं लावायची आवड आहे, इच्छा आहे, पण हळूहळू होते सगळं। चला तर मग बघू आपण कोणत्या कुंड्या आणल्यात। तर हेच ते गुलाबाचं झाड आहे, मी आणलं आहे, ते आत्ता लावणार आहे कुंडीमध्ये। माती आणायची आहे त्यासाठी। तिथे एक कोरफडीचं आणि एक शो प्लांट आहे, हे पर्पल हार्ट सारखंच दिसतंय थोडंसं, पण हे वेगळं आहे। तर मी ड्रेसिंग टेबलचा कॉर्नर याचा डेकोरेट करते एक इथे मी एक मनी प्लांट लावलं आहे, त्यानंतर छोटे 2 डमरे होते ते मी इथे ठेवलेत आणि सगळ्यात वरती एक ते प्लांटर आहे, तुम्ही बघू शकता। आज मी असे रेडी झाले होते, साधी सिंपल कुर्ती घातलेली होती आणि पॅन्ट होती सिगारेट व्हाईट कलरची, तर बघू शकता यामध्ये। त्यानंतर आम्ही गेलो खाली 6:30 वाजता खेळायला, तो सायकलिंग करतो 6:30 वाजता थोडा वेळ। इथे ना पौर्णिमा असल्यामुळे चंद्र खूप छान दिसत होता। शनिवार आणि रविवार खूप कामात असली जात, त्यामुळे मला सोमवारी ताक बनवायचं होतं, त्याच्यानंतर ते लोणी आणि तूप बनवायचं होतं, तर मी ती ताक बनवून घेते आता। ताक बनवणं काही खूप मोठं काम नाही आहे, 10 ते 15 मिनटात होऊन जातं हे सगळं, पण जी भांडी तेलकट तुपकट होतात ना, ते खूप मोठं टास्क आहे। ते मिक्सरचं भांडं, मिक्सर लागणारी भांडी, पाणी घ्यायला लागणारे भांडे, हे सगळे त्याच्यामुळे दुप्पट काम वाढतं, पण हे तर करावंच लागणार। तर मी इथे ताक बनवलं होतं, एक पहिला झालेलं होतं, त्याच्यानंतर त्यावरून लोणी साईडला काढायचं होतं आणि ताक बाजूला काढायचं होतं, ते मी करून घेते। तर आता हळूहळू असं करत मी 2 ते 3 भांडे ताक आणि त्यावरचं लोणी काढून घेतलेलं आहे। सगळी प्रोसिजर कंप्लीट केलेली आहे।
फायनली आता आपलं ताक बनवून झालेलं आहे. सगळं लोणी मी साईडला काढलेलं आहे पातेल्यामध्ये. तुम्ही बघू शकता किती छान लोणी आलेलं आहे. पांढरं शुभ्र असं लोणी दिसते पातेल्यामध्ये. तर लहानपणी आम्ही नाही चटणी आणि बाजरीच्या भाकरीसोबत खायचो लोणी, तर खूप मस्त टेस्ट लागायची. त्यानंतर मी तूप कडत ठेवले. तूप कडत ठेवल्याच्यानंतर ते जे शेवटला खरडण राहतं ना, हे लालसर ते साखर टाकून आम्ही खायचो. त्यासाठी अक्षरशः आमची भांडणं असायची. तर नंतर आम्ही नाश्त्याची तयारी केली होती. ती म्हणजे मी पोहे बनवणार होते. त्यानंतर ही तूप टाकून मी वाती बनवल्या होत्या. हे फ्रीजरमध्ये ठेवलेले होते क्यूब्स. खरंच खूप छान वाती होतात ह्या आणि जळतात तेही खूप छान. तर मी ट्राय केलं ते. तर हे तुम्ही बघू शकता दिवा पेटवल्यानंतर कसे शांत जळते होते. त्यानंतर मी देवपूजा करून घेतली. त्यानंतर मी घरी बनवलेलं ताक प्यायला घेतलं. तर ताक प्यायला मला खूप आवडतं. ताक, लस्सी, तसं तर मला दुधाचे सगळेच पदार्थ आवडतात. त्यानंतर मी त्यामध्ये साखर आणि मीठ टाकलेली होती. ती छान विरघळून घेते. खरंच घरी बनवलेलं ताक पिण्यात ना वेगळंच सुख आहे. खरंच हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की कोणाकोणाला ताक प्यायला आवडतं. खरंच खूप छान टेस्ट होती. जास्त आंबटही नव्हतं आणि फिक्कही नव्हतं.